द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भारतीय विद्यापीठ संचलित पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाची वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। भारतीय विद्यापीठ संचलित पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय खंडोबाची वाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाची वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा शनिवार दिनांक 13 जुलै रोजी खंडोबाची वाडी तालुका पलूस येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रोकडे RA यांच्या हस्ते माऊलीच्या पालखीचे पूजन व आरती करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। यावेळी भक्तिमय वातावरणात विद्यालयातील छोट्या वारकऱ्यांच्या अभंगाचे सादरीकरण झाले। यानंतर खंडोबाची वाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दिशेने दिंडीचे प्रस्थान झाले। विठ्ठल नामाच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या तालात झाडे लावा, पाणी वाचवा, वसुंधरा बचाव इत्यादी समाज जागृतीच्या घोषणा देत या छोट्या वारकऱ्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला। विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पालखी पोहोचल्यानंतर उपसरपंच श्री उत्तम जाधव यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून आरती करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वारकरी रूपातील छोट्या विद्यार्थ्यांनी चौकात अभंगाचे तसेच पारंपरिक खेळाचे सादरीकरण केले। विविध रूपातील विठ्ठल व रुक्मिणी हे या दिंडीचे खास वैशिष्ट्य होते। पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादात तसेच सर्व शिक्षकांच्या उत्तम नियोजनामुळे हा दिंडी सोहळा अगदी दिमाखात पार पडला। यावेळी आमच्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना शाळेतील शिक्षक काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। भारतीय विद्यापीठाचे पद्मभूषण वसंतराव दादा पाटील विद्यालय खंडोबाची वाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाची वाडी या विद्यमानाने आज या दिंडी सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे। एक सामाजिक उपक्रम म्हणून समाजामध्ये सर्व धर्म समभाव या तत्वाचा अवलंब व्हावा। दिंडी सोहळ्यामध्ये अनेक जाती धर्माची लोक या ठिकाणी सामील होतात। त्यांच्यामध्ये असणारा एकोपा कशा पद्धतीने असतो तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो दूरदर्शनच्या माध्यमातून। आणि या दिंडी सोहळ्यातून त्यांच्यामध्ये असणारा एकात्मता हा अत्यंत महत्त्वाचा आहे। हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये एक प्रकारची जनजागृती व्हावी, समाजामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं, यामुळे विद्यालयातून या दिंडी सोहळ्यांचं आयोजन केलं जातं। गावामध्ये या दिंडी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। ग्रामीण भागातील एक चांगल्या प्रकारचा उपक्रम म्हणून या दिंडी सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात येतं। एक जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा आनंद निर्माण होतो, विद्यार्थ्यांच्या मध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण होतं आणि या दिंडी सोहळ्यामध्ये या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे। त्याचबरोबर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। या गावचे डेप्युटी सरपंच आदरणीय उत्तम अण्णा यांनी सकाळी शाळेमध्ये येऊन या दिंडी सोहळ्याचं पूजन केलं, दर्शन घेतलं आणि या दिंडी सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। या गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण आहे हे दाखवून देण्याच्या उद्देशानं शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सर्वांना सहकार्य केलं। त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या दिंडी सोहळ्याला असाच प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय हे पाहून आम्हाला सुद्धा या ठिकाणी शिक्षक वर्गांना आनंद होतोय। भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांच्यातून एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं, एकात्मता निर्माण व्हावी, भेदभाव आपण विसरून सर्वांनी चांगल्या प्रकारे या प्रवाहात यावं हा उद्देश या दिंडी सोहळ्याचा असतो आणि याच्यातूनच विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं। यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय रोकडे सर यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि या दिंडी सोहळ्याचं आम्ही चांगल्या प्रकारे आयोजन करू शकलो, एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो। धन्यवाद।